पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचं बंड। कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची घोषणा। 40 जागांवर बोलवण होणार, ही गोष्ट स्वीकारायची की अभिमानाने नाकारायची हे दादांना सांगायची गरज नाही। अमोल कोल्हे यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी। पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी वर्णी। पोलिसांचे मनोबल कसे खच्चीकरण होईल असा विरोधकांचा प्रयत्न। अक्षय शिंदे प्रकरणाच्या विरोधकांच्या टीकेवरून फडणवीसांची ही प्रतिक्रिया। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। ऋता यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात माजी खासदार आनंद परांजपे संतप्त। आमदार धीरज देशमुख यांनी सोयाबीनच्या दरवाढीवरून सरकारला घेरलं। शेतकरी कर्जबाजारी झालेला चालतो, पण उद्योगपती वाचायला हवा अशीच सरकारची भूमिका। शेलक्या शब्दात देशमुखांचा निशाणा। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील आणि खासदार निलेश लंके यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल विचारला जा। राज्यातील एमटीडीसी रिसॉर्टच्या 30 इमारती घशात घालण्याचा सरकारचा डाव। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। दानवेंकडून यादी जाहीर। आमदार सतीश चव्हाण विधानसभेच्या रिंगणात। भाजपच्या प्रशांत बंब यांना आव्हान देणार। संभाजीनगरात चर्चा। संभाजीनगरात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपनं कसली कंबर। अमित शहा यांचं मुंबईवर विशेष लक्ष। विधानसभेला भाजपचं मायक्रो प्लॅनिंग। संजय राऊत हे थर्ड डिग्री नेते, त्यांची भाषा आणि मर्यादा रसातळाला गेली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची विखारी टीका। पुणे मेट्रोबाबत महाविकास आघाडी इलेक्शन स्टंट करते। मंत्री उदय सामंत यांची टीका। तर याचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, सामंत यांचा विरोधकांना टोला। शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। मतदारसंघात वाटप केलेल्या 50,000 प्रेशर कुकर खरेदीमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून 224 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना। प्रत्येक समितीत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश।